अरविंद सावंत जी ने क्या बोला है अपोजिशन के, हाँ उन्होंने बोला है कि कंप्लेनेंट का नार्को टेस्ट कराइए। सतीश सल्यान जी अभी आपको बोलेंगे, ये नार्को टेस्ट को रेडी है। हाँ अभी बताइए। मैं जो नार्को टेस्ट रेडी है, मगर मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है आदित्य ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो आज देने को तैयार हूँ नार्को टेस्ट। आरोपी कोण ते म्हणतात ते साहेबांनी मी सांगू शकत नाही, मला आवडत नाही नाव घ्यायचं। अभी कार्यालयात आला होता, आप जाइए। पोलिसांनी काय कारवाई केली? नहीं अभी उनको आगे नहीं बोल नहीं करना है उनको। अरे, हो गया ना यार, नहीं वो क्या बोले? खैर नहीं बात करना। क्या बोलो? बात कीजिए, क्या आपने क्या मांगे हैं? इन्होंने सब अभी नाम नहीं आपका हिसाब से बताइए। आदित्य ठाकरे कारवाई केली का पोलिसांनी? जो आरोप नाम लिया ना उन्होंने। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वो नाम अभी इन्होंने भी बोला ना आपको, और कितने बार उनको तकलीफ। ठीक है सर, तुमच्या तक्रारीवर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? त्या दिवशी तुम्ही लेखी तक्रार जी दिली होती, तर काही कारवाई- नहीं नहीं आता करतील ना, आता करतील। नाही, ठीक आहे आता सांगतो बेटा काय आहे त्यांचं काय नाही काही चॅनलवाले काय करतात, काही चॅनलवाले काय करतात, एक शब्द विचारतात आणि मग चालवतात। त्यांनी म्हटलं माझ्यावर कोणता दबाव नव्हता, तर हे जे काही नाही ठीक आहे ना ते तर कोर्टात बघू ना आपण काय विषय। हा चला कमिंग टू द सर, आज कोर्टात काय झालं? तुमची रिटर्न कंप्लेंट जी त्या दिवशी दिलेली, त्यावर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? आज तुमचं पोलिसांशी काय बोलणं झालं? आपले आजची आमची जी भेट होती ना, कालचं जे सरकारने घोषणा केली की कॉग्निझन्स घेत आहोत आम्ही तक्रारीचं। सर, समोर बघा। हा तर आम्ही त्याच्यात काय आहे की टेक्निकल विषय आहे, सरकारनं SIT कडे आमचं मॅटर दिलं, पण टेक्निकल विषय असा आहे की जोपर्यंत त्याचा क्राईम नंबर पडत नाही मग तोपर्यंत आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू होत नाही। तर हे टेक्निकलमध्ये परमवीर सिंग वगैरे जे आहे आमचं टेबल टेनिस चालू आहे की हे यांना मिसगाईड करतायत, म्हणून आम्ही स्पेशल लेखीमध्ये ऑन रेकॉर्ड दिलं, यांच्याशी डिस्कस केलं आणि साहेबांशी जे बोललो पूर्ण गोष्ट सांगत नाही, फक्त 2च गोष्टी सांगतो। आम्हाला एक चांगला अधिकारी द्या, CBI जेव्हा येईल तेव्हा येईल, 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करून दाखवतो। चांगला अधिकारी कोण FIR ची तुमची मागणी होती, FIR दाखल झालाय। नाही त्यांनी सांगितलं की आता CP साहेबांशी डिस्कस करून ते क्राईम नंबर कधी द्यायचा ते सांगतील। एक असा प्रश्न असा होता की तुम्ही अनेक दिवसांपासून पहिल्या दिवसापासून गँगरेपचा आरोप करताय, मात्र जो PM रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टवरती कोणती इंजरी दिसत नाहीये, मग कसं काय तुम्ही गँगरेपचा आरोप कुठच्या आधारावर करताय? हा प्रश्न आवश्यक होता। हे जे नॅरेटिव्ह आरोपींकडून काही लोकांकडून चालव जात आहे, अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला। वन ऑफ द को-अक्युज्ड सचिन वाझे, आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेंचा। तो NIA ने इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तो सुसाईडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कचऱ्याच्या डब्यात टाकला, सचिन वाझे आणि त्या डॉक्टरला अरेस्ट केलं। तर मग हे असे फालतूचे फ्रिव्हलस नॅरेटिव्हला काही अर्थ नाही आहे, याला कायद्यात काही व्हॅल्यू नाही आहे। आम्ही त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दलच कारवाईसाठी आम्ही जे मागणी केलेली आहे आणि आमचं तर ॲक्सेप्ट केलं आहे, न्यायालयाने सांगितलं की आम्ही कॉग्निझन्स घेत आहोत, हे स्टेटनं ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे। आता हे कॉग्निझन्स झाल्यानंतर आता फक्त क्राईम नंबर देणं बाकी आहे। टेक्निकल गोष्ट होती ती क्राईम नंबर द्या, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्या मीडियांच्या समोर उद्या सीन रिकन्स्ट्रक्शन करा, उद्या किंवा ते डेट देतील 2 दिवसाची। जे बॉडी वरतून अशी पडते की त्यांनी जी स्टोरी बनवली अशी हवेत जाऊन 20-25 फुटावर दूर पडते, सगळ्या पूर्ण मीडियासमोर क्लिअर होऊन जाईल। याच्यापेक्षा काय सांगणार? आणि आत्ता बघा त्यांनी जे क्लिअर केलं, मी पुन्हा एकदा क्लिअर करतो। नार्को टेस्टला सतीश साल्यान तयार आहे, ॲफिडेविट पण देतील, त्यांची पण नार्को टेस्ट करा। आरोपीची नावं सांगितली आहे, आदित्य ठाकरे अँड कंपनी, उद्धव ठाकरे वगैरे सगळ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या, चौकशी करा
आमचं चूक असेल तर आमच्यावर कारवाई करा. पोलीस विरोधाभास कधीपर्यंत जो आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यासोबतच तुम्ही जी हा. वस्तुस्थिती सांगतायत नेमका काय किती विरोधाभास त्यामध्ये दिसून येतोय आणि त्याचे 2-3 पॉइंट्स हां येस ठीक आहे चांगला मुद्दा विचारला. कारण लोकांच्या मनात काय कालच्या 1-2 चॅनलनं मिसगाईड केल्यामुळे लोकांच्या मनात डाऊट निर्माण झाले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जी बनवलेली आहे त्याच्यात काय सांगितलं की 14व्या माळ्यावरून पडली, पूर्ण हे क्रॅश झालं, छातीच्या रिब्स तुटल्या, हातपाय तुटले, रक्त होतं, समोरचे पूर्ण दाग पडले होते. हे त्यांचं हे आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मल्टिपल इंजुरीज. अंतिम संस्काराचे 2 फोटो तुम्हाला दिले आहेत. त्याच्यानंतर आय विटनेस आणि जे काही आहेत, मी काही गोष्टी आम्ही अलर्टच नाही करत आहे, व्हिडिओपासून जे काही गोष्टी आहेत, ज्या दिवशी क्राईम नंबर मिळाला आणि चांगला अधिकारी दिला, मी सांगतो ना 7 दिवसात केस क्लोज. जेवढं ओरडायचं, जेवढ्या यांना स्टोऱ्या चालवायच्या, सगळं चालू द्या. हां आता विरोधाभास, तिच्या बॉडीवर एकही जखम नाही आहे की जे पडल्यावर होते. आज मी एम्सचे जे प्रोफेसर डॉक्टर अरविंद कुशवाह, फॉर्मर DGP उदय सहाय यांच्यासोबत एक पूर्ण आमचं डिस्कशन झालं आहे आणि आम्ही हां तर आणखीन एक आमचे सरकारी जे म्हणजे ऑथराईज आहे की ही जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, आता बॉडी तर इंटॅक्ट आहे तिची, अशी बॉडी होऊ शकत नाही 14व्या माळ्यावर पडल्यावर. एक आणि याच्यात जे सांगितलं तसे काही जखमा नव्हत्याच, काही फ्रॅक्चर वगैरे नव्हतंच. तो हा जो खोटेपणा आहे हा प्रायमा फॅसी दिसतो. एक दुसरं ते सुशांत सिंग राजपूतचं पोस्टमॉर्टम त्याच दिवशी केलं आणि हिचं मुलगी असताना गँगरेपचे आरोप असताना 60 तासानंतर केलं. म्हणजे लिमिट तेव्हा पहिल्या दिवसापासून तुम्ही बघा नितेश राणेजी, नारायण राणेजी पहिल्या दिवसापासून ओरडतायत त्याच्यात. तुम्ही नितेश राणेजींचे बघा आरोप ते पहिल्या दिवसापासून. कुठल्या तारखेचे आहे? आता ते मृत्यू झाला, हां. 11 तारखेला पोस्टमॉर्टम झाला, गँगरेपचा आरोप कधी झाला पाहिजे ते मला बघावं लागेल. आणि एक मिनिट आरोप नसला तरी मॅन्डेटरी आहे. आपका हक है वो डिफॉर्मेशन और ये हाँ सारी चीजें. हाँ यस. एक रिपोर्टर को आप कितना इल्जाम लगा रहे हैं, आप उसको कह रहे हैं फंडेड रिपोर्टर है, आप उसको कितनी बातें कह रहे हैं साहब. हाँ तो सुनिए, वो सवाल करने मुझे लगता है आप बहुत माननीय व्यक्ति हैं, आपको रिपोर्टर को टारगेट नहीं बिल्कुल. करना चाहिए, चैनल को टारगेट करना चाहिए. नहीं ठीक है, सवाल कर रहे हैं आप मत दीजिए. मत दीजिए आप खुद का 2 मिनट नहीं सुनिए एक मिनट, हमने अच्छा सवाल पूछा. नहीं एक मिनट, और ये सर जो नहीं सुनिए सर, एक ये प्रेशर टेक्निक्स है. नहीं सुनो इस तरह से नहीं सुनो ना, नहीं सुनो, मैं आपको बताता हूँ. सर भी ऐसे अभी चित्र जा रहा है कि आदित्य ठाकरे से आपका फोकस है कि आप मीडिया के ऊपर नहीं ही सर सुनिए, हमारा कोई पर्सनल दुश्मनी नहीं. सुनिए अभी जो मीडिया ने नैरेटिव चलाया, सर पीएम रिपोर्ट में जो लिखा था वही चलाया जो सर. लिखा था पीएम वही अरे तो सुनो ना सर आप अपना मुद्दा रखिए. सर आपकी बात सही है, आपका आरोप है कि पीएम रिपोर्ट गलत है, लेकिन हाँ. मीडिया ने खबर वही चलाई जो पीएम रिपोर्ट में अच्छा छपा था. एक मिनट अब उसको गलत साबित करना हो तो कोर्ट का काम है ना बाद में. हाँ एक मिनट सुनिए, चला है वो भी सर. नहीं पीएम रिपोर्ट आपको दिया किसने? हमने दिया ना. सही हाँ. बात है सर. और हमने साथ में नोट लिख कर दिया भाई हम, और उस नोट के साथ में मैंने एक वर्ड और लिखा, प्लीज कंसल्ट एक्सपर्ट्स. हमारा ऐसा कुछ नहीं है और इनका हमारा कल बात हुआ, देखिए पर्सनल कुछ भी नहीं है. मैंने जो पोस्ट किया था हमने डिलीट भी कर दिया था ग्रुप से. पुन्हा ती पोस्ट त्याच ग्रुपवर नहीं फिर हमारा क्लाइंट मान ही नहीं रहा. नहीं बोला ऐसा हो गया, नैरेटिव चला रहे. अच्छा छोड़ो ना, वो सुनो वो कुछ एक्सपर्ट से हमको कोई कार्रवाई में इंटरेस्ट नहीं है. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटलं की एम्सचे एक्सपर्ट कुशवा हो हे तुमच्या त्या लाईव्हला बसलेले हो का की वायूला हा हो ते जर एक्सपर्ट असतील हा. तर त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं लाईव्ह मध्ये हा. की एवढ्या 14व्या माळ्यावर पडल्यानंतर अशा पद्धतीचं पोस्टमॉर्टम असू शकत नाही, त्याहीपेक्षा धक्कादायक असू शकतो. आणि ती वर हे म्हणतात की मी पोस्टमॉर्टम वाचलेला नाहीये पण निलेशजी सांगतायत तर त्यावरती अशा पद्धतीनं असणं अपेक्षित नाही पुन्हा एकदा जर बघ. ते एम्सचे एक्सपर्ट असतील तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट न पाहता एवढे बेजबाबदार वक्तव्य कसं करू हा शकतात? नाही हे तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देताय. पुन्हा तुम्ही जे फिरवलं तुम्ही. नहीं एक मिनट अभी सुनिए, अभी आपके सामने मैं बताता हूँ. आप वो वीडियो देख लो, आप वीडियो देख लो. पहले उन्होंने पढ़ा नहीं था,
10 मिनट के बाद पढ़ के फिर से उनके स्टेटमेंट्स है, तो यार आप आधी बात क्यों बता रहे हो? ये मिसलीडिंग नहीं क्या? सर पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. हो. त्याच रिपोर्टच्या आधारावर मुंबई पोलिसांनी तपास हा. केला आणि क्लोजर रिपोर्ट सादर केला 22 मध्ये. हो मग तो प्रमाण मांडणार ना? नाही, हा नाही तुमचा आरोप बरोबर नाही आहे. नाही, एक तो मिनिट, चुकीचा आहे, नाही मानू दबावाखाली शकत, तयार केला. नाही मानू शकत, पण ऐकून घ्या. तो document नाही, हे पण मिसलिडिंग स्टेटमेंट आहे. का सांगतो? डिसेंबर 2023 ऑलरेडी तो रिपोर्ट रिजेक्ट करून केस रिओपन केली. आणि जे हे पण नॅरेटिव्ह चालू होते की 5 वर्ष का झोपले होते का, तर डिसेंबर 2023 सतीश साले यांचं स्टेटमेंट त्यांच्या घरी जाऊन SITचे सिनियर PI चिमाजी आढाव यांनी घेतलं. त्यांनी सांगितलं केस रिओपन करा, इन्व्हेस्टिगेशन करा. तर जेव्हा ती केस रिओपन झाली, आधीचं झालं रिजेक्ट. एक तुम्ही जरा कंप्लेंट पुन्हा वाचा, सुप्रीम कोर्टाचे 4 जजमेंट दिली आहे. आधीच्या इन्क्वायरी रिपोर्टचा काहीही आधार अडसर FIR दाखल करून इन्व्हेस्टिगेशनमध्ये येत नाही. त्याच्या आधारावर आरोपी काहीही प्रोटेक्शन क्लेम करू शकत नाही. पोलिसांनी पोलीस कारण पुन्हा की का कुठे दाखल स्पष्ट करत नाहीये? केलेलं नाहीये की आम्ही तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट रिजेक्ट केला. पोलिसांना जाऊ द्या ना, एक मिनिट. आम्ही तर FIR दिला ना, तिथं 174ची इन्क्वायरी आहे. आमचा 154 CRPCचा हा इन्व्हेस्टिगेशनचा FIR आहे. दोन्ही वेगळे आहे, त्याच्या याला काही व्हॅल्यू नाही. तुम्ही म्हणतात त्याला पण व्हॅल्यू नाही, मी म्हणतो त्याला पण व्हॅल्यू नाही. सुप्रीम कोर्ट म्हणतो त्याला व्हॅल्यू आहे. सुप्रीम कोर्टनं हा कायदा ठरवून दिला आहे आणि तो कायदा तुम्ही कंप्लेंटमध्ये आहे, तुम्ही बघून घ्या. चलो आता एवढं तुम्ही म्हणताय, एवढे मोठमोठे दावे करताय तुम्ही, सगळ्यात तुम्ही दावे करताय, पोलीस पुन्हा का नाही दाखल करतात? हायकोर्टात 2-3दा मॅटर झालं, पोलिसांवर 5 कोणी वर्ष दबाव आहे झाले. का, सर? सरकार देखील आता नाही, बदललेलं नाही, आहे. आणि ते हायकोर्ट- याच्यावर तुमचे आरोप आहेत, ते काही 3 वर्ष झाले सरकारमध्ये नाहीयेत, दुसऱ्या पार्टीचं सरकार आहे, तरी देखील पुन्हा का पोलीस दाखल करत नाही? हा प्रश्न खरं बरोबर आहे. हा प्रश्न ऍक्च्युली सरकारला विचारला पाहिजे. कारण हा बघा, हे SIT टेबल टेनिस, SIT टेबल टेनिस खेळत होती म्हणून तो आम्ही हायकोर्टात गेलो ना. हा फक्त एवढा आहे की काल शंभूराजे देसाई साहेबांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं, फर्म स्टँड घेतला, शासनाची भूमिका जाहीर केली. त्याचा आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी क्लिअर सांगितलं याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच पाहिजे. आणि हे बघा, याच्यामध्ये मर्डरमध्ये वगैरे डिले हा विषयच नसतो. सुप्रीम कोर्टाचे 500 जजमेंट आहे, कारण त्याचा प्रोव्हिजनच आहे. त्यांनी सांगितलं ज्याची मुलगी वारली आहे, मुलीवर अत्याचार झाला आहे, त्याला हक्क आहे. आणि त्यांनी आता एकदा शासनानं कॉग्निझन्स घेतलं. आता ह्या प्रश्नाला अर्थ राहिला नाही. आता कशाला अर्थ आहे माहीत आहे का? आता ज्यांना मसाला पाहिजे असेल त्यांच्यासाठी सांगतो, बाबा कारवाई करून टाका, इन्क्वायरी करून टाका. आमचं खोटं निघालं तर कारवाई करा ना यार. तुम्हाला वाटते ना तर आमच्यावर कारवाई करा, आम्ही तर वाटच बघतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.